आता आपण विभागाचे काम करताय किंवा आपण आता व्याख्यान वगैरे जे आहे करतो हा त्या चळवळीचा एक भाग तरी की अजून आठवण वाचली आपण तुमचं या ठिकाणचे थांबून मुलगा यांना तरी कशा पद्धतीने प्रबोधन करण्याच्या चळवळीकडे आपण ते आपल्याला म्हणजे एखादा सामान्य व्यक्ती जर प्रबोधन करण्यास योग्य वाटत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे। त्यामुळे तो अभ्यास करेल आणि समाजाचं प्रबोधन पाटील समाज प्रबोधन अकॅडमी, त्याचबरोबर समाजवादी प्रबोधनी आणि परिवर्तनवादी संघटनाच्या संयुक्त विद्यमाने आचार्य शांताराम बापू धरून व्याख्यानमालेचं आयोजन काल, आज आणि उद्या त्या 3 दिवसामध्ये या ठिकाणी केलेलं आहे। कालच याचं पहिलं पुष्प आदरणीय प्रसाद कुलकर्णी सरांनी गुंतलं आणि आज या व्याख्यानमालेतलं दुसरं पुष्प कॉम्रेड धनाजी गुरव यांच्या माध्यमातून आज गुंतलं जात आहे। उपस्थित सर्वांच्या वतीनं आम्ही सर्वांचा नामोल्लेख स्वतःच केलेलाच आहे। पुनश्च एक वेळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आजचे जे वक्ते आहेत त्यांचा परिचय या ठिकाणी करून देण्याची जबाबदारी फार मोठी जबाबदारी कशी तर आता न म्हणायला गेला हवा, कारण सरांच्या सारख्या व्यक्तीचं आज या ठिकाणी परिचय करून देताना खूप मन तर भारावून अर्थातच आलेलं आहे। कारण अशा व्यक्तीचा परिचय करून देणं, त्यांच्या सानिध्यात आपण वावरतो आणि त्यांचं कार्य जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशभराला त्या ठिकाणी अभिमान वाटावा असं सरांचं कार्य आहे। अर्थातच कॉम्रेड धनाजी गुरव सर हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष म्हणून आज काम पाहताना आपल्याला दिसत आहेत। सरांचं खास वैशिष्ट्य म्हणजे आज सर महाराष्ट्रामधल्या कुठल्या ठिकाणी गेलेले नाही, ज्या ठिकाणी चळवळीचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी सर नाही असं मला वाटतं, म्हणजे होणारच नाही असं मला वाटतं। म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र सरांनी त्या ठिकाणी या चळवळीच्या माध्यमातून पालथा घातलेला आहे। सरांचं व्यक्तिमत्व बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की एक हडाचे कार्यकर्ते आणि खंदे वक्ते, त्याचबरोबर एक कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं नक्कीच। आणि सरांच्या सोबत खूप त्या ठिकाणी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर चळवळीच्या निमित्तानं राहण्याचा जो काही योग आहे तो या ठिकाणी मला प्राप्त झालेला आहे। त्यांचा परिचय करून देणं तेवढं सोपं नाही आहे, पण मला जेवढं शक्य आहे तेवढं मी आज त्यांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी करून देतो आहे। अर्थातच कॉम्रेड धनाजी गुरव हे पुरोगामी विचारवंत आहेत, ते खंदे वक्ते आहेत। त्यांच्याकडे कोणता विषय दिल्यानंतर त्याला ते न्याय देत नाहीत असं कधीही होणार नाही आहे। अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी वक्ते म्हणून लाभलेले आहे। त्यांनी अनेक पुस्तकं तर लिहिलेलीच आहेत, पण त्या पुस्तकांचं एक सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून विश्लेषण सुद्धा त्या ठिकाणी फार छान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते एक सर्व श्रमिकचे मुक्तिदलाचे नेते म्हणून ते आज त्या ठिकाणी आपण त्यांना ओळखतो। त्याचबरोबर धरणग्रस्त असतील, दुष्काळग्रस्त असतील किंवा आदिवासी असतील, त्या सर्वांना संघटित करण्याचं आणि त्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे नेहमीच या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसून येतात। अशा या एका प्रभावी व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आज आपल्याला व्याख्यान ऐकायला मिळणार आहे। सरांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत। सरांना त्यांच्या या चळवळीतील कामकाजाबद्दल अनेक पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि हे पुरस्कार ज्या वेळेला ते स्वीकारतात त्यावेळेला त्यांचं एक वैयक्तिक मत असतं। त्यामधलं एक उल्लेख मी या ठिकाणी मुद्दाम करेन। श्रमिक कष्टकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून सरांना महाराष्ट्र फाउंडेशनचा ज्या वेळेला असंघटित कार्यकर्ता पुरस्कार मिळाला, त्याचबरोबर नुकताच आपल्याला माहिती आहे इथं व्यासपीठावरती आदरणीय मारुती शिरतोडे सर आहेत, त्यांचं श्रमप्रतिष्ठा पुरस्कार, राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार कॉम्रेड बळवंत रामा शिरतोडे यांच्या माध्यमातून दिला जातो। तो नुकताच सरांना याच वर्षी प्राप्त झाला। असे पुरस्कार सरांना खूप मिळालेले आहेत
पण जरी त्यांना सरांना पुरस्कार मिळाले तरी सरांचं वैयक्तिक मत असं असतं की चळवळीतील जो प्रत्येक कार्यकर्ता आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे, हा पुरस्कार आहे, तो नाममात्र तो त्यांना मिळालेला आहे असं त्यांचं वैयक्तिक मत असतं. असं व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थानं मनानं, त्याचबरोबर विचारानं आणि त्याचबरोबर आपल्या कार्यानं जे सिद्ध झालेलं व्यक्तिमत्व आहे आणि ज्या ज्या चळवळी असतील, जे जे समाजातले किंवा आपल्या समोर असणारे जे अवघड प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सरांचा सतत प्रयत्न त्या ठिकाणी असतो. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर सर आणि चळवळ हे एक समीकरणच त्या ठिकाणी झालेलं मला वाटतं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीचं आज व्यक्तिमत्व आपल्याला आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आज एक वक्ते म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यांचा आजचा मुख्य विषय जो आहे तो आरक्षणाचा मुद्दा कसा सुटेल. खरं तर आरक्षणाच्या बाबतीत आज सगळ्यांना संभ्रम आहे. काही जणांना आरक्षण मिळतंय म्हणून आनंद आहे, काही जणांना आरक्षण आपलं जातंय का म्हणून त्या ठिकाणी दुःख होत आहे, काही जणांना असं वाटतंय की आपल्या वाट्याचा काही हिस्सा आरक्षणामुळे इतरांना जाणार आहे का. अशा अनेक संभ्रमात आज आपण आहोत आणि तोच मुद्दा घेऊन, तोच विषय घेऊन आज आदरणीय धनाजी गुरव सर जे आपल्याला वरती लावलेले आहेत ते त्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. सरांचा जेवढा उल्लेख करता येईल तेवढा कमी आहे. मला जेवढा शक्य आहे तेवढा मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढासा अल्प परिचय देऊन त्यांच्या व्याख्यानातूनच आपण त्यांचा परिचय त्या ठिकाणी लक्षात घेऊया. अशा पद्धतीची या ठिकाणी एक नम्र विनंती करून मी परिचयाचं काम या ठिकाणी थांबवतो. एक पुस्तक देऊन स्वातंत्र्य संग्रामाची त्या निमित्तानं सरांना मंचावरील मान्यवरांनी पुस्तक द्यावं, त्यांचा सन्मान करावा. आता जे काय मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे त्यामुळे त्याचं गांभीर्य आणि या आंदोलनाचा एक नेता कार्यकर्ता उपोषणाला ते उपोषणासारखं एकदम जहाल त्याला असं कार्यकर्ते अशा वातावरणामध्ये आपण या विषयावर मी तुम्हाला जी मांडणी करणार आहे तर एक पाया हा आता हे 2008 साली संभाजी ब्रिगेडने एक आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाला प्रतिसाद देताना मासिक सम्यक विद्रोहीमध्ये एक लेख मी लिहिलेला संभाजी ब्रिगेडची अराजकीकरण ही रिझर्वेशनची चळवळ आणि हे आंदोलन का आवश्यक आहे याची काय गरज आहे आणि लीडरशिप कशी असावी संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाची. कारण त्यावेळेला बरेचसे सरंजामदार आणि अशी मंडळी संभाजी ब्रिगेडच्या आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते आणि मी असं म्हणत होतो की नाही ज्यांना खरी गरज आहे ज्यांना आरक्षणाची आत्ता आवश्यकता आहे त्यांची लीडरशिप पुढे यायला पाहिजे असं मी तो मुद्दा मांडलेला होता. आणि मला असं वाटतं की जरा हे त्या पॅटर्नमध्ये माझ्या दृष्टीनं बसणारे नेते कार्यकर्ते आहेत. म्हणजे माणूस बोलायला लागला की जातीचं नाव घेऊन बोलायला सुरू आणि एखाद्या माणसाला समजून घ्यायचं असेल तरी सुद्धा ते
जात वास्तव कळल्याशिवाय तो माणूस काय म्हणतोय हे लवकर कळत नाही. त्यामुळं आता ते जगभराचं वास्तव नाही, हे आशिया खंडाचं आणि विशेषतः भारताचं वास्तव. आणि यातून भारतातला एकही माणूस सुटलेला नाही. त्यामुळं जर कुठल्या जातीचं नाव आलं की लगेच असं काय आयला जातीवर आहे असं काही म्हणायची गरज नाही. आपला इतिहास कसा याचा अर्थ असा नव्हे की एखाद्या प्रश्नाबद्दल बोलताना जातीच्या मर्यादा ठेवून बोलणं किंवा विचार करणं हे भारतासारख्या देशाला परवडणार आहे. तुम्ही जर एखाद्या विषयासंदर्भामध्ये विचार करत असाल, चिंतन करत असाल, तर तुम्हाला जातीच्या मर्यादेच्या वर येऊन त्या विषयाकडे बघायला पाहिजे. या देशातला एक नागरिक म्हणून, लोकशाहीतला एक सदस्य म्हणून आपल्याला त्या विषयाकडे बघायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर मला असं वाटतं की या देशामध्ये आरक्षणाची गरज ही भारतीय संविधान सभेच्या वेळेलाच चर्चेला आली, ती काय आत्ता आलेले असं नाही. तर जगभर आहे. काही ठिकाणी थोडंसं रेसच्या आधारावर म्हणजे निग्रो आहेत, रेड इंडियन्स आहेत आणि बाकीचे माणसं आहेत, याला आपण व्हाईट म्हणतो एका अर्थाने. त्यांच्यामधल्या संघर्षामध्ये पण असं राहिलेलं आहे. आणि त्याला वेगवेगळ्या प्रक्रिया अशी नावं पण आहेत. ज्याला आपण राखीव जागांचं आंदोलन असं म्हणतो, आरक्षण असं म्हणतो, त्याला जगभर वेगवेगळ्या पद्धतीनं नावं दिलेली आहेत. पण भारतामध्ये आरक्षण हे नाव कुठून आलं आणि कसं आलं मला माहिती नाही. त्याच्याबद्दल कुणीतरी तो अभ्यास करणं गरजेचं आहे. पण मी त्याचा उल्लेख रिझर्वेशन असं आरक्षण नाही, हे अनारक्षणाचं आंदोलन आहे. म्हणजे अनारक्षणाचं आंदोलन असं मी का म्हणतो तर तुम्हाला बुद्ध धम्म स्वीकारलेल्या आणि संस्कृत पंडित कृपा बोधी कुलकर्णी म्हणून नागपूरचे आहे आणि त्याने एक पुस्तक लिहिलं. त्याने त्याचं नाव ठेवलं अनारक्षण. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की या देशामध्ये परंपरेनं काही आरक्षणं ठेवलेली आहे. आणि त्याने शंकराचार्याचं उदाहरण दिलेलं आणि त्याचवेळी बाळासाहेब आंबेडकरांनी एक तरी शंकराचार्य शूद्रांच्या मधला असले पाहिजे अशी मागणी केली. 85-90च्या दरम्यानची ती बाळासाहेबांची मागणी असावी. आणि मग बौद्ध धर्मातले काही विद्वान म्हणाले परत कशाला चिखलात चाललाय, त्यातनं आपण बाहेर पडलो नका अमुक. खूप चर्चा झाल्या होत्या महाराष्ट्रात. तर त्यावेळेला त्याने एक पुस्तक लिहिलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाळासाहेब आंबेडकर आरक्षण मागत नाहीयेत शंकराचार्यामध्ये. बाळासाहेब म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते कमी करा. ते 4 शंकराचार्य आहेत ना 3 करा. म्हणजे काय करा तर 4चं तुमचं आरक्षण आहे ते 3 वर घ्या. म्हणजे 1 सोडा त्याच्यात रिझर्वेशन. आणि त्याने त्या पुस्तकाचं नावच काय म्हणायचं ज्याला आपण आरक्षण म्हणतो अनारक्षणाचं आंदोलन असं नावच दिलं. की ज्या निर्णयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची मांडणी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंची मांडणी ही जास्त महत्वाची ठरली. आणि आरक्षण हे फक्त आर्थिक मुद्द्यावर ठेवलं तर ते गैरलागू होईल. उद्देश जो आहे तो सफल होणार नाही. त्यामुळे सामाजिक मुद्द्यावर आरक्षण ठेवावं लागेल भारतामध्ये असं शेवटी संविधान सभेचा निर्णय. आणि मग संविधान सभेनं आरक्षणाच्या पहिल्या तरतूद ज्या केल्या त्याच्यामध्ये SC, ST, OBC यांच्याबद्दलचा उल्लेख आहे. पण ज्या शेड्यूल तयार केल्या त्या SC, ST आणि ह्या 2 घटकांच्यासाठीच सुरुवातीला शेड्यूल तयार केल्या. बाकीच्या शेड्यूलवरून चर्चा सुरू झाली. ज्याला आपण शूद्र म्हणतो. आपल्याला शूद्र म्हटलं की बऱ्याचशा मराठी माणसांना असं वाटतं की हे अस्पृश्यांच्या बद्दल बोलायला लागेल. शूद्र हा शब्द प्रयोग अस्पृश्यांच्या बद्दल नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सामाजिक विभागणी केलेली आहे
ती सवर्ण आणि अवर्ण अशी केलेली आहे. आणि सवर्णांच्या मध्ये शूद्र, शूद्रांनी ज्यांना वर्ण व्यवस्थेच्या बाहेर काढलं त्याच्यात शूद्र नाही, ते अतिशूद्र. त्यामुळे ज्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले शूद्रातिशूद्र असं म्हणतात, त्यावेळी ते शूद्रांच्या बद्दल बोलतात वेगळं, अतिशूद्रांच्या बद्दल बोलतात ते वेगळं असतं. आणि स्त्रिया ह्या सगळ्यामध्ये असल्यामुळे स्त्री शूद्रातिशूद्र असा शब्दप्रयोग महात्मा ज्योतिराव फुले करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, भूवेरती शूद्रा. आपल्यातल्या जर तुम्ही वाचलं नसेल तर ह्या स्पष्टतेसाठी आता जे मराठा आंदोलन सुरू आहे आणि तुम्ही मुद्दा तयार झालेला आहे त्याच्या स्पष्टतेसाठी हे पुस्तक नक्की वाचा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र कोण होते हे मराठी भाषण करताना आणि थोडीशी गल्लत आहे शब्दप्रयोगांची, पण जो माणूस मराठी करतो त्याचे शब्द मर्यादा त्याला पडतात. बाबासाहेबांचे इंग्रजीमधलं ओरिजिनल आहे ते वाचल्यास तर फार चांगलं आहे. म्हणजे बाबासाहेबांची मांडणी ही क्रांती आणि प्रतिक्रांतीमधलं इंग्रजी आणि ज्यांनी मराठी केलं त्याच्यामध्ये सुद्धा बुद्ध आणि धम्मामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी असेल. बाबासाहेब गेल्यानंतर छापलेली ही पुस्तकं आहेत. त्यामुळे एका वेळेस भाषांतर करताना माणसाने स्वतःचं स्वातंत्र्य आणि स्वतःच्या शब्द मर्यादा त्याला ते आलेले असतात. त्या पुस्तकामध्ये त्याने शूद्र कोण होते हे मांडले. आणि मांडण्याचा आधार काय आहे तर मांडण्याचा आधार आहे तुमचं यज्ञोपवीच किंवा ज्याला आपण जाणवं म्हणतो त्याचं स्थान तुमच्या समाजामध्ये काय आहे. आणि मग हे यज्ञोपवीच कुणाला दिलं जातं आणि कुणाला दिलं जात नाही ते आपण त्याला काय म्हणतो मुंज. ही मुंज कुणाची केली जाते आणि कुणाची केली जात नाही याच्यावरून समाजातलं तुमचं स्थान ठरतं. आता मुंज हे प्रकरण जरासं अलीकडच्या काळामध्ये गुरुवांच्यात पण करतात. म्हणजे मला मुंजेच्या कार्यक्रमाला बोलवतात हे बघायला. बऱ्याच समाजामध्ये पण ही मनुस्मृतीला किंवा धर्मग्रंथाला धरून नाही हे काही लोकांचा आग्रह आहे. आम्ही पण आहोत असं म्हणायचं आहे. पण मुंज धर्मग्रंथाप्रमाणे पाहिजे असेल तर तो फक्त ब्राह्मण पुरुष असावा आणि ब्राह्मण पुरुष हाच फक्त मुंज करू शकतो. त्याला द्विज म्हणतात. द्विज म्हणजे काय? आईच्या पोटात जन्माला सगळेच येतात जगात. पक्षी येतात, प्राणी येतात. कुत्र्याच्या पोटाला पिल्लू येतंय, म्हशीच्या पोटाला पिल्लू येतंय, तसं माणसाच्या पोटाला सुद्धा पिल्लू येतंय. त्याला ते माणूस समजत नाही. लक्षात घ्यायचं म्हणजे ब्राह्मण धर्माचे हे वैशिष्ट्य आहे. तो माणूस असत नाही, तो प्राणी असतो. तो माणूस कधी होतो? ज्या वेळेला त्याचा दुसरा जन्म होतो, द्विज. पहिला जन्म आईच्या पोटात, पण तो माणूसपणाचं लक्षण नाही, वैशिष्ट्य नाही. दुसरा जन्म ज्या वेळेला त्याला पुन्हा कुंभामध्ये घातलं जातं, जे आपल्या इकडे रांजण म्हणतात ना, तसल्या मातीच्या भांड्यामध्ये शिवाजी महाराजांना ते सोन्याचं करायला लावलं. नंतर म्हणजे लुटायचं आहे म्हटल्यावर आता काय. त्यामुळं मातीच्या रांजणामध्ये मूल बसवायचं आणि त्याला केसाला धरून का तर याला म्हणजे हे होत नाही. केसामध्ये शरीराला स्पर्श केल्यानंतर विटाळ होतो, तर केसाला विटाळ नसतो अशी त्यांची समजूत आहे. का कुणाला माहिती? म्हणजे खरं तर केस हे त्वचेचाच भाग आहे. आणि तुम्ही जर केसाच्या तज्ञांच्याकडे गेला तर ते तुम्हाला सांगतात की तुमच्या त्वचेचा रोग आहे, तोच केसामध्ये आणि नखामध्ये पुढे येत असतो. त्यामुळे पण त्यांचं असं म्हणणं आहे की केस विटाळ नसतो, म्हणून मग त्याला ती शेंडी ठेवलेली असते की नाही, ती त्याला त्या रांजणातनं बाहेर काढण्यासाठी ती शेंडी असते. मग ते विटाळ होत नाही बामणाला. आणि ज्याचं यज्ञोपवीत करायचं आहे किंवा ज्याला यज्ञ करून त्याला जो धागा घालायचा आहे, सॅक्रेड थ्रेड असे इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला, ते घालण्यासाठी त्याला पुन्हा दुसरा जन्म दिला म्हणायचा. मग तो बामण झाला, मग तो माणूस झाला. आणि ज्यांचं हे होत नाही तो माणूस. त्यामुळे तुम्ही सगळी त्यांच्या दृष्टीनं जनावर, तुम्ही माणसं नाही.
हे जे ब्राह्मण धर्माचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्याला धरून या देशामध्ये शूद्र कोण आणि अस्पृश्य कोण आणि उच्च जातीय कोण, उच्च कुलीन कोण याचा निकष ठरवला जातो आणि याचं सगळ्यात मोठं समर्थन आहे ते मनुस्मृती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धागा पूर्वी कुणाला होता, धागा म्हणजे आपण पण अपमानच करतोय ते जाणवून म्हणतात त्याला, ते कुणाला मिळतं आणि कुणाला मिळत नाही याच्यावरून शूद्र आणि अतिशूद्र आणि उच्च जातीय हे ठरतं. याला सपोर्ट सुचवले म्हणजे हे बाबासाहेबांचं का बरोबर आहे काही विद्वानांनी सांगितलेलं आहे. हे बाबासाहेबांचं असं नाही, असं आहे पण मुख्य मांडणी काही टाळलेली नाही. मग हे जे मार्क्सवादी विचारवंत नंतरच्या काळामध्ये आलेले आहेत, ज्याच्यामध्ये दादर कोसंबी आहे, ज्याच्यामध्ये राहुल सांप्रदायिक आहे, ज्याच्यामध्ये कॉम्रेड शरद पाटील आहे, ज्याच्यामध्ये मगाशी मी सांगितलेले रूपा मोदी आहे, त्या संस्कृत पंडित होत्या. त्या माणसाने त्या मांडणीची सपोर्ट करून मांडणी केलेली आहे, पण कोडलेली नाही. कोडलेली नाही ती मांडणी काय तर हा जो मनुस्मृतीचा ग्रंथ आहे हा मनू नावाच्या एका कुठल्याही माणसानं लिहिलेला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा ग्रंथ एका वेळी लिहिलेला नाही. क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये तर असं म्हणतात की मनुस्मृतीमधले शेवटचे जे काही श्लोक आहेत त्यांचं जर संस्कृतचं व्याकरण बघितलं तर ते 8व्या 9व्या 10व्या 11व्या शतकातलं व्याकरण आहे संस्कृतमध्ये. म्हणजे त्यांचं म्हणणं 7व्या 8व्या शतकापासूनचं संस्कृत मनुस्मृतीमध्ये आहे, पण अलीकडचं जे श्लोक त्याच्यामध्ये घातले ते 11व्या 12व्या शतकातले पण आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये त्यांनी ते श्लोक दाखवले कुठले कुठले आणि संस्कृत व्याकरण जे आहे ते कसं उलगडत घ्यायचं हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की हा ग्रंथ एका माणसाने लिहिलेला नाही, एका काळात झालेला नाही, काही शतकाचं ते संकलन. तरी सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की ब्राह्मणांनी जाती व्यवस्था निर्माण केली म्हणणं हे एक तर गुन्हेगारीचं लक्षण आहे, म्हणजे तुमचा हेतू गुन्हेगारीचा आहे, काहीतरी वेगळा हेतू आहे, मॅलिशियस असा कायद्यातला एक शब्द बाबासाहेबांनी. आता ते बॅरिस्टर होते त्यामुळे सोशॉलॉजी मधल्या ह्या लिगल टर्म्स जास्त आहेत त्यांच्या मांडणीमध्ये, त्यामुळे ते म्हणतात की मॅलिशियस आहे, हेतू तुमचा काहीतरी वेगळा आहे. आणि दुसरं असं की असं म्हणतात की किती जरी तुम्ही सांगितलं तरी सुद्धा ही ब्राह्मणांची कुवत नाही जाती व्यवस्था निर्माण करायची. एखादा सम्राट सुद्धा ही प्रक्रिया नियंत्रित करू शकत नाही, एवढी मोठी ही प्रक्रिया आहे, ती सामाजिक प्रक्रिया आहे, एग्नेटिक असं त्यांनी जैन अशा पद्धतीचे एक वर्णन समाज व्यवस्थेचं केलेलं आहे. आणि ही सामाजिक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये जाती व्यवस्था निर्माण झाली, ते गुन्हेगार आहेत ब्राह्मण असं ते लिहितात. कशाचे आहेत? त्यांनी कोडीफाय केलं. म्हणजे काय केलं तर मनू नावाच्या माणसानं हे लिहून काढायला सुरुवात केली. म्हणजे आमच्याने असे वागावे, ब्राह्मणाने तसे वागावे, क्षत्रियाने असे वागावे, जे लिहिलेलं कधी नव्हतं ते कोडिफिकेशन करायला त्यांनी सुरुवात केली. कोडिफिकेशन हा शब्द सुद्धा कायद्याच्या भाषेतला आहे, म्हणजे लिहून काढणं आणि आग्रह करणे की आता असं लिहिलंय नाही तर ब्राह्मणाने कसे वागावे, मग आता पुढच्या पिढीने असंच वागलं पाहिजे. म्हणजे लिहिल्यानंतर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जे आहे हा गुन्हा मात्र ब्राह्मणांचाच आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाकीचे हजारो गुन्हे त्यांनी केलेले आहेत, पण जाती व्यवस्था निर्माण करणे ही त्यांची कुवत नाही असं त्यांचं म्हणणं. आणि ज्यांच्याकडे ती कुवत नाही ते क्रेडिट तुम्ही त्यांना कशाला देता असं पण थोडं वाक्य आहे. आणि कास्ट इन इंडियामध्ये त्यांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे. त्या बोलताना टाळे घेण्यासाठी ब्राह्मणाशी शिवाय देतो, पण जर तुम्हाला समाज व्यवस्थेची गुंतवण ज्याला असे गुंताय जर समजून घ्यायचं असेल तर कुठल्या तरी एका माणसाला, एका व्यक्तीला, एका जातीला दोष देऊन तो समजणार नाही. तुम्हाला ते वास्तव पुराव्याच्या आधारावर समजून घ्यायला पाहिजे. हा बाबासाहेबांचा आग्रह बरोबर आहे, चुकीचा नाही आहे, की आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे जाती व्यवस्था निर्मितीचं क्रेडिट त्यांना देऊ नका.
त्यांना केली असता तर तुमची माणसं इतकी वर्षे त्यांचे गुलाम होते आणि काहीच करू शकत नव्हते, नेबळट होते, असं तुम्ही सिद्ध करता. हे खरं नाही असं त्यांचं म्हणणं. ते असला सोडून घेऊन जायचं. शेतकऱ्याकडे चांगला बैल असला तरी तो राजाच्या मालकीचा, तो त्या शेतकऱ्याच्या मालकीचा नाही. तुम्हाला माहिती आहे, जुन्या कादंबऱ्या वाचल्या असल्या तर ते 12 मास म्हणून एक कादंबरी आहे, सदानंद काहीतरी नाव, सदानंद देशमुख. त्या 12 मास मधली 2 मुलं नेहमी गुप्तधन शोधत असतात. वाडं उकरायचं जुनं आणि त्याच्यात गुप्तधन कुठं सापडते काय बघायचं. आपली पण माणसं गुप्तधन आमच्या ठिकाणी करून ठेवले. का करून ठेवत होती माणसं? चोराच्या भीतीनं नाही, राजाच्या भीतीनं ठेवत, सरंजामदाराच्या भीतीनं ठेवत. म्हणजे तुमच्याकडे जर धन आहे हे कळलं तर राजाचा कोणतरी शिपाई येणार आणि तुमच्याकडचं सगळं धन घेऊन जाणार. त्यामुळं माणसं पुरून ठेवायचं, पुरून ठेवलेलं राहायचं. मग आपली नंतरची पिढी शोधायला लागली. गुप्तधन माणसं मारायला लागली. त्यासाठी हे गुप्तधन माणसं एवढ्यासाठी ठेवत होती की तुमचा देशावर अधिकार नाही असं मनुस्मृतीनं सांगितलेलं आहे. मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे, शूद्राकडे जर धन संचय झाला तर तो ब्राह्मणांना त्रास देतो. आता नंतर त्याचं ट्रान्सलेशन लोकांनी असं केलं की ब्राह्मणाच्या पोटात दुखतं, म्हणजे त्याला त्याचं दुःख वाढतं असं लिहिलेलं आहे मनुस्मृती. म्हणजे शूद्राकडे धनसंपत्तीचा संचय वर्ज त्याच्याकडे ठेवायचं. त्यामुळे जमिनीची मालकी, जंगलाची मालकी, धनसंपत्ती, चांगली घोडी, चांगले गायी हे शूद्रांना ठेवण्याचा हक्क नव्हता. तो फक्त राजा आणि ब्राह्मण या दोघांनाच होता. तुम्ही तुमची गावं डोळ्यासमोर आणि विचार करा, जी माणसं माझ्यापेक्षा जास्त वयाची आहेत त्यांना कुळ कायद्यानंतरची परिस्थिती माहिती आहे, तसं कुळ कायद्याच्या आधीची पण परिस्थिती माहिती. आणि कुळ कायद्यानंतर बदललेल्या परिस्थितीचा काय परिणाम झाला याच्यावर आपण नंतर बोलूया. पण महाराष्ट्रातला कुळ कायदा हा जमिनीच्या मालकीच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांच्या विचारावर बेतलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यवहारावर बेतलेला. या दोघांनी जी मांडणी केली जमिनीच्या मालकीच्या संदर्भामध्ये, त्यातनं वतनदाऱ्या संपल्या आणि शेतकरी आणि राजा त्यांच्यामध्ये नातं तयार झालं. वतनदार गेल्यामुळं जे सरंजामदार होता त्यांचा जमिनीवरचा ताबा गेला. पण फक्त हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालं. जिथं शिवाजी महाराजांचा डायरेक्ट कारभार किंवा इनडायरेक्ट प्रभाव होता त्या परिसरामध्ये झालं. सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे झालं नाही. विदर्भात कुणबी काय आहे त्याची कारणं तिथं आहे. कोकणामध्ये कुणबी काय आहेत त्याची कारणं तिथं आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधले कुणबी, मराठा स्वतःला कुणबी का म्हणून घेत नाहीत त्याची कारणं तिथं आहे. जमिनीसोबतचं तुमचं नातं हे जे मनुस्मृतीनं सांगितलेलं होतं ते शिवाजी महाराजांनी नाकारलं. शहाजी महाराजांनी पण नाकारलेलं होतं, कारण शहाजी महाराजांचा दोस्त होता मलिक अंबर आणि तो शूर आणि सरदार होता. तो फर्जंद होता औरंगजेबाच्या काळात. तो गुलाम होता. गुलामीतनं आलेला एक नेता सरदार जो फर्जंद झाला मलिक अंबर, ज्यानं औरंगाबाद शहर वसवलं. म्हणून कॉम्रेड शरद पाटील असं म्हणतात, तुम्हाला जर औरंगाबादचं नाव बदलायचंच असेल तर औरंगजेब हे नाव तुम्हाला जर त्रास देत असेल तर मग मलिक अंबरचं नाव द्या, कारण त्यानं ते शहर वसवलेलं आहे. सगळ्या शहराची रचना तुम्ही जर जयसिंगपूर बघितलं तर जयसिंगपूरची जशी वैशिष्ट्य आहेत, शाहू महाराजांनी वसवलेलं माधवनगर हे संस्थानिकांनी औंधशा वसवलेलं आहे पंतप्रतिनिधींनी. सांगलीचे ज्या वेळेला पटवर्धन त्रास द्यायला लागले शेतकऱ्यांना, त्यावेळी या दोन्ही राजांनी दोन्हीकडे ही शहरं बसवलेली. त्या इतिहासात आता आपण जायला नको. पण जमिनीच्या मालकीचं नातं काय, तुमचं जमिनीसोबतचं नातं हे शिवाजी महाराजांनी मनुस्मृतीचं नाकारलं. आणि पोथीच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 1934 साली मोर्चा काढला आणि मग महाराष्ट्रामध्ये 56 नंतर चळवळ सुरू झाली. 60ला कायदा झाला, म्हणून कायदा झाला. व्यवहारामध्ये ढवळाढवळ म्हणजे काय, म्हणजे तुमचा कारभार मनुस्मृतीप्रमाणे चालू द्या, आम्ही काय तुमच्या भानगडीत पडणार नाही. त्यामुळं ते
मुस्लिमांना दोष देतात त्यांनी, इंग्रजांना दोष देतात त्यांनी सुद्धा हे समजून घ्यायचं की या देशातल्या मनुस्मृतीचा व्यवहार हा अखंडपणे चालू आहे. परिणाम काय झाला? परिणाम स्त्रिया जमिनीपासून, धनसंपत्तीपासून, शिक्षणापासून अलिप्त राहिल्या. सगळ्या जातीतल्या स्त्रिया, ते जे शिंदीला धरून वर काढायची भानगड आहे ना, त्या स्त्रियांना लागू नये. स्त्रिया शूद्र आहेत आणि तुमच्या जवळ बसवण्ण आहे. बसवण्णाने का नाकारलं? मुंज द्विज होणं का नाकारलं? तर ते असं म्हणाले की तुम्ही जर माझ्या बहिणीची मुंज करणार असाल तर मी मुंज करून घेतो. स्त्री ही शूद्र आहे, मनुस्मृतीमध्ये बसत नाही. परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की स्त्रियांना शिक्षण नाही, स्त्रियांना जमिनीची मालकी नाही आणि स्त्रियांना धनसंपत्तीची मालकी नाही. माणूस म्हणून मान्यता नाही. हे जे मनुस्मृतीला धरून झालं ते अस्पृश्यांना पण लागू झालं, ते आदिवासींना लागू झालं, ते शूद्रांना लागू झालं. झालं नाही ते दोनच माणसं आहेत, एक राजा आणि दुसरा क्षत्रिय. जो लढत होता आणि जो राज्य कारभार करत होता त्याला ते लागू झालं नाही. म्हणून मग लोकसभेमध्ये संविधान सभेनं असा निर्णय घेतला की सामाजिक मागासलेपण हे महत्वाचं आहे. म्हणून आपण आरक्षण सामाजिक पायावरच ठेवलं पाहिजे. मंडल आयोगाची 2 वाक्य महत्वाची आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे, ते गरीब आहेत म्हणून मागासलेले नाही. दुसरं वाक्य असं आहे, ते सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत म्हणून गरीब आहेत. हे जो मंडल आयोगाचा निष्कर्ष आहे तो निष्कर्ष एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या व्यवहाराला धरून आहे आणि त्यासाठी त्यांनी बरीच तयारी करून तो अहवाल मांडलेला आहे आणि त्या अहवालाचा अजून सुद्धा आपल्याला मार्गदर्शक म्हणून उपयोग होतो. पण मंडल आयोग आला कधी? कर्पूरी ठाकूरांच्या नंतर आला ना. कर्पूरी ठाकूरांनी बिहारमध्ये आंदोलन सुरू केलं होतं. पिछडे ज्याला आपण मागास म्हणतो, इथं तसे ते पिछडे म्हणतात आणि त्यांनी तिथं पिछड्यामध्ये अति पिछडे असा पण वर्गवारी केलेली आहे आणि आता ते जवळजवळ 76% लागू. आणि यांचं जे सरकार होतं त्याने जी आकडेवारी तयार केली जाती जनगणना करून त्याच्या आधारावर ती 76% पर्यंत गेली. आता ते आरक्षण दिलं पाहिजे म्हणून. जर आपल्याला आरक्षणाचा सामाजिक पायाचं कारण स्पष्ट झालं, तुम्ही जर शूद्र असला तर तुम्हाला धनसंपत्तीचा, शिक्षणाचा हक्क नाही. तुम्हाला धनसंपत्ती तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही शूद्र आहात नाहीये. तुम्ही शूद्र आहात ते मनुस्मृतीने केलेल्या व्याख्येप्रमाणे शूद्र असल्यामुळे तुम्हाला ज्ञानाचा आणि धनसंपत्तीचा अधिकार नाही. आणि दुसरा माळ, ह्या जाती व्यवस्थेच्या मधल्या जाती ज्यांना जमीन नंतरच्या काळामध्ये पुरेशी नाही असं लक्षात आलं त्यांना शारीरिक श्रम करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते हमालीचे व्यवसाय आणि हमालीच्या व्यवसायात हमालाची संघटना करताना अण्णा पाटलांच्या लक्षात आले की मराठा समाज आहे आणि मग यांचं काय? म्हणून मग त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली. मराठा महासंघाच्या भूमिकानंतर काय होत गेल्या, त्याचा परिणाम काय झाला ते बारकाईत बघायचं त्यावेळेला बघू. पण एक लक्षात ठेवा, शारीरिक श्रमामध्ये अजूनही सगळ्या मधल्या जाती आहेत. आपण म्हणजे कोल्हापूरला विद्रोही साहित्य संमेलन झालं आणि तिथले माजी महापौर भिक्षेट पाटील म्हणून होते, ते गेले. ते स्वागताध्यक्षांची जी आमची नागनाथ अण्णा होते त्यांच्या सोबतची जी कमिटी होती त्याच्यामध्ये प्रमुख होते. तर त्या आम्हाला नंतर लक्षात आलं की काय कोण तुमच्या सोबत आहे असं आम्हाला विचारायचे ना कोल्हापूरमध्ये. आम्ही त्यावेळी एकत्र होतो. ते 25 वर्षापूर्वीचं मी सांगायला. तर एक जण मला असं म्हणाला शिवाजी पेठत आयला तो महार पाटील आहे तुमच्यासोबत, भिक्षेकांना नसले. नागनाथ अण्णांनी आम्हाला भिक्षेकांनांचं नाव सांगितलं म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. ते म्हणाले नागनाथ सांगतो तर मी आहेच तुमच्यासोबत, काय करतात बांधणं बघूया. ती त्यांची भाषा होती कोल्हापुरात शिवाजी पेठेत. मी म्हटलं महार पाटील म्हणजे काय भानगड आहे?
तर ते नंतर भिक्षकांनी मला सांगितले की त्यांचे वडील सफाई कामगार होते, गटारी स्वच्छ करायचे. म्हणजे गटारी स्वच्छ करणारा माणूस कोण असतो? साधारणपणे अस्पृश्य, पूर्वाश्रमीचा, ज्याला दलित हा शब्द काही कार्यकर्त्यांना नाकारायला सुरुवात केली, म्हणजे ज्याला आपण एससी म्हणतो, त्यातलाच असतो. पुन्हा मराठा कसा, म्हणून त्याला सगळेजण महार मराठा म्हणायचे. भिक्षकांना तो महापौर झाला, त्याचा बाप गटारी खुपसायचं काम करत होता, त्याचा मुलगा महापौर झाला. राजीव गांधींनी पत्र पाठवून त्यावेळी त्याचं कौतुक केलं. एक सफाई कामगाराचा मुलगा महापौर झाल्याचे बघून अमुक नमुक संविधान वगैरे असं पत्र जाहीर झालं होतं त्यावेळेला. म्हणजे तुम्हाला कुमार केतकर म्हणजे कुमार केतकर लोकसत्तेचा संपादक होता आणि तो गेला अमेरिकेमध्ये. आणि ते अमेरिकेमध्ये गेल्यावर त्याला सिलिकॉन व्हॅलीला भेट द्यायला बोलवलं. त्याने सिलिकॉन व्हॅलीला भेट दिलेली, बाहेर आल्यावर लोकसत्तेमध्ये एक लेख लिहिला. त्यातलं काही खोटं नाही, सगळं लिखित आहे. ते असं म्हणाले की माझं डोसकंच फिरलं, म्हणजे हे माझे शब्द आहेत, त्याचे शब्द वेगळे. इथं सगळं बघितलं तर हे सगळे एकारांत कोकणस्थ ब्राह्मण आहे. म्हणजे ब्राह्मणांच्या मधला सुद्धा जे दुसरे ब्राह्मण आहेत ते तिथं नाही आहे, कराळे नाही, सगळे चित्पावन आहेत. आणि ह्यांची नावं एकारांत आहेत, म्हणजे कशी काणे, साने, लेले, नेने, हे जे असते शेवटी एकारांत असतं. अशी सगळी नावं सिलिकॉन व्हॅली आहेत. माझ्या समोरचा कार्यकर्ता म्हणून प्रश्न, सिलिकॉन व्हॅलीमध्ये ब्राह्मण असतात, हमालीमध्ये मराठा, माळी, धनगर असतात आणि सफाई कामगारांच्या मध्ये अस्पृश्य आदिवासी असतात. ही समाजाची उतरण बदलली काय हो? हे मनुस्मृतीच्या जाती व्यवस्थेची पुनर्निर्मिती आहे. आणि ह्या निर्मितीला आता जर का अजून 21व्या शतकामध्ये जर हे रूप असेल, हे आताच बोलायला लागले ना मी, तर मग सामाजिक दृष्ट्या मागासले पण हे जगण्यातला अडथळा आहे की नाही? आणि असेल तर मग त्याच्या विरोधात संविधान सभेने घेतलेला आरक्षणाचा निर्णय हा अत्यंत समर्थनीय. महाराष्ट्रामध्ये वाढले, त्याचं नेतृत्व त्यावेळी दिनकरराव जवळकर आणि बाकीची मंडळी करत होती. त्यांना फुल्यांचे विचार मान्य नव्हते. ते म्हणत होते की ब्राह्मण सोडून सगळे श्रेष्ठ आणि ब्राह्मणांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत, हे सांगायचा त्यांचा प्रयत्न होता. पण बसवण्णांच्या इतकं ते शास्त्रीय पद्धतीनं सांगू शकले नाही, फुल्यांच्या इतकं शास्त्रीय पद्धतीनं सांगू शकले. कारण फुले असं म्हणायचे, ख्रिस्त मोहम्मद अशी मांग ब्राह्मण अशी धरावे ओराशी बंधुपणे, पण जे अन्याय करतात ते कुठल्या जातीचे बघणार नाही, असं फुल्यांचं होतं. आणि सामाजिक दृष्ट्या बाबासाहेब म्हणतात असं, ब्राह्मणांनी कळत न कळत असेल पण हजारो गुन्हे बहुजन समाजाच्या बाबतीत आतापर्यंत केलेले हे त्यांचं लिखित वाक्य, ते काय तोंडी नाही. त्यामुळं ब्राह्मणेतर पक्षाने असं जाहीर केलं की कुणबी मराठा असं न लिहिता सगळ्यांनी मराठाच म्हणून घ्या, चळवळ. आणि मग कुणबी आणि मराठा असं जे वेगवेगळं समाजात वास्तव होतं, सरंजामदार ज्याला आपण म्हणतो, जे शिवाजी महाराजांच्या विरोधात होते, जे जमिनीचा ताबा घेऊन होते, त्यावेळेला सुद्धा ते सगळे शिवाजी महाराजांच्या विरोधात असणारे सुद्धा आणि कुणबी कुरवाडी रयत मराठा सुद्धा एकच अशी ब्राह्मणेतर पक्षानं घोषणा केली. त्याच्यात वाढ कधी झाली? त्याच्यात वाढ अशी झाली की शाहू महाराजांनी जगद्गुरूंची स्थापना केली आणि स्वतंत्र जगद्गुरू निर्माण केला. आम्ही शंकराचार्याच्या पाया पडणार नाही, कारण तो ब्राह्मण धर्माचा समर्थक आहे. आणि आम्ही हे त्यांच्या पाया न पडता आम्ही आमचा जगद्गुरू तयार करू. आणि बेनाडीकर म्हणून कर्नाटकात आता गाव आहे, त्यांना त्याने जगद्गुरूचं शिक्षण दिलं आणि त्यांना जगद्गुरू म्हणून घोषणा केली. सत्यशोधक असलेले राव बहादूर जे सचिव होते शाहू महाराजांचे, ते म्हणाले तुमच्या जगद्गुरूच्या मी पाया पडणार नाही, कारण फुल्यांनी हे मला शिकवलेलं नाही. पण सगळ्या कारभारामध्ये त्यांच्या इतका विद्वान सचिव दुसरा नसल्यामुळे शाहू महाराजांनी ते सुद्धा त्यांना बोलवून घेतलं होतं पुण्यासून. ते ज्यावेळी शाहू महाराज जगद्गुरूच्या पाया पडायचे त्यावेळेला शाहू महाराजांचा सचिव उभा असायचा आणि तो म्हणायचा मी नाही पाया पडणार, कारण हा माणूस आहे, सगळी माणसं समान, मी ब्राह्मणाच्या पाया पडत नाही तर इतर कशाला पाया.
त्यावेळेला सुद्धा संघर्ष होता, नव्हता असं नाही. पण शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या जगद्गुरूंना एक फतवा काढला आणि त्यांनी जो ब्राह्मणेतर पक्षानं चळवळीनं काढलेला फतवा होता त्याचं धार्मिक समर्थन केलं आणि सांगितलं इथं पण सर्वांनीच मराठा असा उल्लेख करावा. ते मराठा आणि कुणबी हा गुंता आत्ता तयार झालेला आहे किंवा राजकारण्यांनी केलेला आहे किंवा छगन भुजबळ नावाच्या RSSच्या पंढरनं केलेला आहे असं म्हणायची काही गरज नाही. हा सामाजिक वास्तवाचा भाग आहे आणि तो आपण समजून घ्यायला. यात भर कधी पडली जे सुरुवातीच्या काळामध्ये जे फक्त कुणबी आणि कुळ होते आणि सरंजामदार होते त्यांच्या ताब्यात जमिनी होत्या. कुळ कायद्यानं सगळ्यांनाच त्या जमिनी मिळाल्या आणि जमिनीचा मालक हा फक्त सरंजामदार आणि फक्त ब्राह्मण राहिला नाही. महाराष्ट्रामध्ये जमिनीचा मालक शेती कसणारे सगळेजण झाले. त्याच्यात ओबीसी पण आले आणि त्याच्यामध्ये कुणबी कुरवाडी रयत पण मालक झाले आणि मालक झाल्यामुळं जी अपेक्षा ब्राह्मणेतर चळवळीची होती आम्ही सगळे एक, याला नवीन भौतिक पाया तयार जमिनीच्या मालकीचा. आणि तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरचे PS पाटील आले असते त्यांचं एक वाक्य आहे, मला ते म्हणजे मार्मिक वाक्य आहे. ते असं म्हणतात की कुळ कायद्यानंतर सगळेजण शिंग लावायला लागले. म्हणजे जो विक्रम आहे तो विक्रम सिंग झाला. जो अशी जी नावं आहे शिंग लावायची नंतर आणि सगळ्या देव्या झाल्या. म्हणजे स्त्रियांच्या पुढे देवी लिहायला सुरू झाले. म्हणजे जिला आम्ही माली म्हणून हाक मारत होतो गल्लीत ती मालक देवी झाली असं PS पाटील सांगतात. हे नुसतं काल्पनिक नाहीये. वास्तवामध्ये जमिनीच्या मालकीचा पाया तुमचा स्वाभिमान उंचवण्यासाठी उपयोगी पडला. त्यामुळे जमिनीसोबतचं नातं हे माणसाचा स्वाभिमान, माणसाचं आत्मसन्मान याच्यासोबत जोडलेलं आहे. म्हणजे 7-12वाला माणूस आणि भूमिहीन यांच्यामध्ये समानता असू शकत नाही. तसं कुळ कायद्यामुळं एक स्वाभिमान असा वाढला आणि त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे पुढे आले, मराठवाडा मागं राहिला. कारण ते बरीच वर्ष निजामांच्या प्रभावाखाली होते. त्यामुळं जिरे बापू आणि बाकीची मंडळी जर तिकडे गेली नसती तर मला माहित नाही ते किती वर्ष निजामाच्या ह्याच्यात राहिले असते. त्यामुळे तिथली संस्कृती, जमिनीची मालकी, जमिनीसोबतचं नातं हे आपल्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसांच्या सारखं नाही आहे. तुम्हाला ते कल्पना करून कळणार नाही. तुम्ही जरासं आकडेवारी काढून किंवा त्या भागात फिरून आल्यास तर तुम्हाला फरक लक्षात येईल. जमिनीसोबतचं कुणबी कुरवाडी रयत मराठा आणि मराठ्याचं नातं काय आहे. क्वेश्चन बाबासाहेबांनी मागं काय घेतलं त्यांना सामाजिक वास्तव माहीत होतं. मी जर लावून धरलं आणि गांधी मेला चुकून पुण्यामध्ये तर गावागावात काय होईल हे सांगायला त्यांना नाना पाटील गेले होते, कर्मवीर भाऊराव पाटील गेले होते, विठ्ठलरामजी शिंदे गेले होते. बाबासाहेब परिस्थिती समजून घ्या. आणि मग बाबासाहेबांनी परिस्थिती बघून समजून घेऊन पुणे करार केला. ही समज जर जरांगे पाटलांच्याकडे असती तर ते सुरुवातीच्या काळात जे बोलले आणि त्याच्यातून ओबीसींच्या मध्ये आणि मराठा समाजामध्ये अंतर निर्माण करायचा प्रयत्न झाला. ती 2 वाक्य भयानक होती आणि ही 2 वाक्य महत्वाची आहे. ती का आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो. जे आमच्या जीवावर जगतात ते आम्हाला विरोध करतात हे ओबीसी म्हणजे बोलते. हे वाक्य काय सांगतं? हे वाक्य असं सांगतं की ही खाली आहेत, आम्ही वर आहोत आणि हिची लायकी काय आम्हाला विरोध करायची. ही कुठली विचारसरणी आहे? ही मनुस्मृतीची विचारसरणी. आणि मनुस्मृतीची ब्राह्मण धर्माची विचारसरणी घेणारा नेता भारतीय संविधानातले हक्क मागायच्या लायकीचा नसतो. आमचे लायकी नसताना यांच्या हाताखाली काम करावं लागतं. ही 2 वाक्य छगन भुजबळ आता सगळ्या महाराष्ट्रावर बोलतोय ना, ही वाक्य आहे. लायकी नसणं म्हणजे कशाच्या आधारावर बोलला तुम्ही? डिग्रीच्या आधारावर बोलला, राजकीय हुद्द्याच्या आधारावर बोलला की मनुस्मृतीच्या आधारावर बोलला? मनुस्मृतीच्या आधारावर. जर ही ज्ञान असलेला नेता असता तर ही वाक्ये आली नसती. आणि मग मंडल आयोगामध्ये 2 वाक्य मी तुम्हाला सांगतो.
मंडल आयोगामध्ये असं म्हटलेलं आहे की राखीव जागा ओबीसी मध्ये कोण बसतं, तर जे स्वतःला मागास समजतात आणि ज्यांना इतर मागास समजतात. हे इंग्रजी मधलं वाक्य आहे, मी मराठीत तुम्हाला सांगतो. स्वतःला मागास समजणारा समूह आणि इतरांनी पण त्याला मागास समजणारा समूह असं असेल तर तो मंडळ आयोगामध्ये ओबीसी मध्ये बसतो. असं सामाजिक न्याय आयोग ज्याला म्हणतात आता, किंवा मागासवर्ग आयोग म्हणतात, त्यांनी मंडळ आयोगाने सांगितलेली व्याख्या स्वीकारली. मग हे सिद्ध करण्यासाठी कायदा आहे. माझं म्हणणं जे कुणबी आहेत ते बसतात. ज्या लोकांना कुणबी म्हणून दाखले मिळत नाही ते सुद्धा राखीव जागेचे हकदार आहेत, तर त्यांना सुद्धा संविधानानं सांगितलेल्या मार्गाने ते आरक्षण मिळू शकतं. कारण हे आरक्षण संविधानाने दिलेलं आहे, मनुस्मृतीनं नव्हे. मनुस्मृतीनं दिलेलं आरक्षण मोडायचं आहे काय? त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळताना सुद्धा संविधानानं सांगितलेल्या मार्गाने जायला पाहिजे. मला जरांगे पाटलांची कुवत दिसत नाही. म्हणजे जर का आता घोटाळा झाला आणि जरांगे पाटलांचं जर काही कमी जास्त झालं तर महाराष्ट्रामध्ये काय वातावरण होईल हे आपल्याला विचार करायला पाहिजे. पण हे प्लॅन्ड असू शकतं RSSच्या, कारण त्यांना आता निवडणुकीमध्ये दुसरा विषय नको आहे, त्यांना गद्दारीवर चर्चा नको आहे, त्यांना सगळे भ्रष्ट आणि नालायक एका पक्षासोबत आले, सगळी खाण एक जागी आली आहे, त्याच्यावर चर्चा होऊ नये. मग काय करायला पाहिजे? तर मग ओबीसी आणि मराठामध्ये भांडणं लावायला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर RSS मराठा समाजाला आरक्षण देईल त्याच्यावर कार्यकर्ता म्हणून माझा जरा सुद्धा विश्वास आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण भारतीय संविधानाला धरून ज्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया कायम दबावाखाली ठेवून राज्यकर्त्यांना कायम दबावाखाली, म्हणजे चळवळ थांबवायची नाही, पण अतिरेकी उपोषणासारखी भूमिका घेऊन अडचणीत पण जायचं असं करत जर मला बाळासाहेब आंबेडकरांनी सुचवलेली कल्पना जरांगेंनी जालन्यामध्ये उभा राहावं ह्याच विषयावर निवडणुकीला असं त्यांनी सुचवलं. मला राजकीय काही लोकांना सांगितलेलं कळतं, म्हणजे कुछ भूत बातों के कुछ भूत लातों के असं म्हणतोय ना आपण, त्याच्या पुढे एक वाक्य आहे ते आपण बोलत नाही, कुछ भूत मतों के. त्यामुळे ज्यांना मताचीच भाषा कळते त्यांना राजकीय दृष्ट्या मराठा समाजाने हे दाखवायला पाहिजे आम्ही थांबणार नाही. त्यामुळं आता त्यांनी जो आयोग नेमलेला आहे त्यानं सुद्धा मंडल आयोगासारखे निकष तयार करायला पाहिजे. यांनी जे निकष तयार केलेत ना, तुम्ही जर वाचले असतील सर्वेसाठीचे प्रश्न, मला नाही वाटत कोर्टात टिकतील. याचं कारण असं आहे की मंडल आयोगाने जी प्रश्नावली तयार केली ती प्रश्नावली सगळ्या जगभर विचाराला धरून तयार केली, मागास पण कसे करावे. त्यामुळे त्या निकषांना धरून आपण जर मागासवर्ग आयोगाच्या आधारावर जे अहवाल येतात त्याच्या आधारावर मला वाटते की मराठा समाज त्याच्यामध्ये बसतो. सगळा बसणार नाही, सरसकट. हे शिवाजी महाराजांना विरोध करणारे आणि औरंगजेबासोबत जाणारे आणि गावातल्या सगळ्या कुणब्या कुरवाड्यांच्यावर सुद्धा अन्याय करणारे सुद्धा मराठा, हे आम्ही म्हणालो एक वेळा, पण ते सत्य नाही. ज्यांना कुळ कायद्याने जमिनी मिळाल्या ते आणि त्यांच्या कुळ कायद्याने जमिनी काढल्या ते एक कशी असतील? म्हणजे आज साळुंखेंचं जे शब्दप्रयोग आहे ना, ते अन्याय होणारे आणि अन्याय करणारे एकाच धर्माचे कसे असतील तसं आहे. त्यामुळे वास्तवाच्या आधारावर आपल्याला तपासलं पाहिजे. मनुस्मृतीने ज्यांना जमिनी दिल्या होत्या आणि ज्यांच्या जमिनी कुळ कायद्याने काढून घेतल्या त्यांना आपण आरक्षणात घ्यायची गरज नाही. मनुस्मृतीने ज्यांना जमिनी दिल्या नव्हत्या आणि कुळ कायद्याने ज्यांना जमिनी दिल्या ते जरी शिंग लावत असले आणि मराठा म्हणून घेत असले तरी सुद्धा ते आरक्षणाला पात्र आहेत. त्यामुळे दोन, एक मनुस्मृतीचा कायदा लागू करावा आणि दुसरा कुळ कायदा लागू केला तर आपल्याला क्लिअर होऊ शकतं की आरक्षणाची गरज मराठा समाजामध्ये आहे. पण ते भारतीय संविधानाच्या मार्गाने, कारण भारतीय संविधानाला धरून ही मागणी आहे आरक्षणाची, तर मनुस्मृती सोडायला पाहिजे आणि भारतीय संविधानाला धरून जायला पाहिजे. राज्यकर्ते सरळ नाही,
त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कायम आंदोलनाला उभा राहिलं पाहिजे. पण अशी भूमिका टोकाची न घेता आंदोलन गतीनं जर का त्या गतीनं वाढवत गेलं तर आपल्याला हे होऊ शकतं, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं असं माझं मत आहे. हे सगळे हक्क जर संविधान राहिलं तर मिळणार. त्यामुळं माझं शेवटचं वाक्य असं, आता मराठा समाजानं जागं झालं पाहिजे. संविधान टिकण्याची लढाई आधी लढली पाहिजे, म्हणजे मग संविधानावर असलेले अधिकार, संविधानाला धरून असलेले अधिकार आपल्याला मिळवता येतील. आणि तसं करायचं असलं तर भाजपचा नाद सोडला पाहिजे, RSSचा नाद सोडला पाहिजे, मनुस्मृतीचा नाद सोडला पाहिजे आणि संविधानाचा नाद केला तरच हे शक्य आहे, नाहीतर हे शक्य नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा धोका आहे तो संविधान टिकण्याचा आहे. तो टिकवणं आणि संविधानाला धरून आपले आरक्षणाचे हक्क मिळवून ही प्रक्रिया करण्याइतपत सुज्ञ लिडरशिप ही गरज म्हणून मराठ्यांना उभा करायला पाहिजे. आता ते लिडरशिप बद्दल मला चांगलं वाटत असलं तरी समाधान वाटत नाही, एवढंच बोलणं.